हे आजचं शेवटचं सत्र आहे. हाऊस द जोश. ओके. तुषारजींचा मी थोडक्यात परिचय करून देते. समाज माध्यमांवर आपल्या आक्रमक आणि उपरोधिक शैलीतील लेखनासाठी तुषारजी प्रसिद्ध आहेत. त्यांना कायद्याचे उत्तम ज्ञान आहे. विविध वृत्तपत्रे, मासिकं यामध्ये लेखन करतात. भारतीय गृहयुद्धाची नांदी या पुस्तकाचे ते लेखक आहेत. नक्षलवाद, जिहाद या विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि या विषयांवर त्यांची व्याख्यानं होत असतात. शहरी नक्षलवाद मोडून काढण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर कारवाया करण्यात एक नागरिक म्हणून ते नेहमीच पुढाकार घेतात. त्यांच्या या कार्यातील जीविताचा धोका ओळखून महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. तर शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींचा वापर करत राष्ट्रप्रेरित विचार आणि कार्यासाठी कटिबद्ध असलेल्या तुषारजी दामगुडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या सत्राचा विषय आहे टीका, ट्रोलिंग आणि त्यावर प्रत्युत्तर द्यायला पाहिजे की नाही आणि दिल्याने काय होतं. हे सत्र चर्चेच्या स्वरूपात असेल. रोहन अंबिके तुषारजींना प्रश्न विचारतील. तुमचेही काही प्रश्न असतील तर सत्राच्या शेवटी विचारा. मी रोहनला विनंती करते की त्यांनी सत्राची सुरुवात करावी. धन्यवाद अश्विनी. मला माहिती आहे अक्षय जोग यांचं प्रदीर्घ सत्र आज झालेलं आहे आणि त्याच्या आधी आपण सगळेजणं म्हणजे आपण बहुतांश जणं ही खूप लांबनं आलेला आहात प्रवास करून. म्हणून हे सत्र हे चर्चासत्राच्या माध्यमातून ठेवलेलं आहे जेणेकरून कोणालाही झोप येणार नाही. आणि ट्रोलिंगचा विषय यासाठी ठेवलेला आहे कारण अक्षय जोग यांच्या सत्राच्या आधीच तुषारजी आमचं सोशल मीडिया संदर्भातलं त्यांना ट्रेन करण्याचं एक छोटंसं सत्र आम्ही घेतलं. त्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे अल्गोरिदम कसे चालतात त्याची प्राथमिक माहिती त्यांना मिळालेली आहे. आणि बहुतांशी वर्ग तरुण आहे किंवा तरुणांशी निगडीत असल्यामुळे त्यांना रेलेव्हंट माहिती आहे याची. मी सत्र सुरू करतो. आधी प्रश्न उत्तरं होतील, तुषारजी बोलतील आणि मग त्याच्यानंतर आपण प्रश्न विचारावेत. एकच सूचना करायची आपल्याला, तुषारचं नाव ज्या कारणासाठी माहिती आहे तो आजच्या याचा विषय नाही. त्यामुळे त्या घटनेच्या व्यतिरिक्त समाज माध्यम आणि ट्रोलिंग ह्याच्यावरच आपले प्रश्न जास्त फोकस असावेत कारण इतर कुठल्याही प्रश्नांना तुषारजी उत्तर देणार नाहीत. त्यांच्याशी वैयक्तिक तुम्ही बोलू शकता पण इथे नाही. तर तुषारजी, आम्ही बऱ्याचदा असं बघत आलेलो आहोत की तुम्ही आता तरी बरेच आता राम मंदिरच्या अनुषंगाने बरंच ट्रोलिंग सुरू झालं आणि त्याच्यावरती मीम्सच्या माध्यमातून, टीझरच्या माध्यमातून आणि त्याला तुम्ही शेफालीताई अशी काही लोक व्यवस्थितरित्या काउंटर करतात. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की हे जे ट्रोलिंगसाठी जे कारणीभूत आहे त्याला जे काही विशिष्ट नमुने किंवा घटना कारणीभूत असतात तर त्या परिस्थितीनुसार जसे राजकीय सामाजिक परिस्थिती बदलते आणि आजकाल तर गेल्या 10 वर्षामध्ये हे खूप वाढलेलं आहे. तर तुम्ही कसं ह्या सगळ्याकडे बघता, ह्या वाढलेल्या घटनांच्याकडे? सर्वप्रथम तर मी तुम्हा सर्वांची माफी मागतो कारण मी स्वतः एक विद्यार्थी म्हणून हे सगळ्या गोष्टी आजपर्यंत शिकतच आलो आहे. आणखीन खूप काही शिकायचं आहे. असं मी शिकत असताना काहीतरी सांगण्यासाठी म्हणून, मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून मी इथं बसणं खरं तर तसं योग्य नाही आहे. पण रोहनजींच्या विनंतीला मान देऊन मी इथं आलो. मला जे काही आकलन आजपर्यंत झालेलं आहे त्यानुसार मी त्याच्यावर बोलेल. कदाचित माझ्याकडून काही त्रुटी राहून जातील, त्याबद्दल मोठ्या मनाने माफ करा. गेल्या 10 वर्षात असं आपण विचारलं तर मला आत्ता परवाच दिवशी एकाशी बोलताना मला असं एक त्यांनी बोलता बोलता बोलून गेले की गेल्या काही 10 वर्षांमध्ये, 15 वर्षांमध्ये पूर्वी दिसत नसलेली तेढ आपल्याला दिसायला लागली आहे किंवा खूप समाजामध्ये काही वाईट गोष्टी आपल्याला घडताना दिसतात. तर मी त्यांना असं सांगितलं होतं की मुळामध्ये याआधी मला काही वाटतं तर ते व्यक्त करण्याची व्यासपीठं किती होती तर ती फार मोजकी होती. म्हणजे रेडिओ, TV, मासिका आणि अशा ठिकाणी
आपल्यासारख्यानं तिथं किती संधी होती, तर अगदी 100मध्ये 5 व्यक्ती, 95 व्यक्तींना एक काही चहाची हॉटेल्स, केशकर्तनालय अशा ठिकाणी काही आपण गप्पा व्हायच्या किंवा काही आपलं खाजगी वर्तुळ असेल त्या ठिकाणी आपण काही आपली मतांतर व्यक्त करायचो. पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून आता आपल्याला एक जगाची चावडी असं म्हणून ते आपल्याला उपलब्ध झालेली आहे. मग ते आहे यूट्यूब, मग ते आहे व्हॉट्सॲप, मग ते असेल फेसबुक, ट्विटर आणि अगदी लिंक्डइनपासून ते अगदी एखादा स्वतःचा खाजगी ब्लॉग, या प्रत्येक ठिकाणी आपण आपलं जे काही मत आहे किंवा आपल्या स्वतःच्याबद्दलची माहिती असेल ती मांडतो. तर आपल्याला हे बघत असताना असं दिसेल की ज्या वेळेस आपण मतं मांडायला सुरुवात केली आहे तर आपल्यातले बरेचसे लोक कदाचित ज्ञानामुळे कमी असतील, कदाचित अतिउत्साहामुळे असेल, तर व्यक्त होण्यामध्ये कधीकधी गल्लत करतात आणि मग त्या व्यक्तीला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. किंवा कधीकधी असं दिसतं की घाई एखाद्या गोष्टीची की मला काहीतरी नाव करायचं आहे आणि मग मी अर्धवट माहितीच्या आधारावरती काहीतरी फॉरवर्ड करत राहणे किंवा काहीतरी पोस्टून टाकणे आणि त्याही वेळी आपल्याला खिल्लीला सामोरं जावं लागतं. तर मी असं म्हणेल की गेल्या 10 वर्षांमध्ये हे सगळं दिसण्यामागचं कारण की ही जी अभिव्यक्ती, उदाहरणार्थ एक 15 वर्षापूर्वी बंगालच्या कुठल्या तरी खेड्यामध्ये जर रेप किंवा तत्सम काही मतमोजणीमध्ये काही धांदल झाली तर आपल्याला काही कळण्याचं साधनच नव्हतं, कारण 15 पानी पेपरमध्ये आपण किती बातम्या टाकणार, तर त्याचं एक लिमिटेड संख्या होती आणि मग ते समजायचं नाही. गेल्या काही वर्षात मात्र अगदी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घडत असलेल्या बातम्या आपल्याला कळायला लागल्यात. म्हणजे कुठंतरी भारतामध्ये 140 कोटी लोक राहतात बघा, बलात्कारांची संख्या किती घडत असेल तर काही आपण असं गृहीत धरू एक अंदाजे की 1000. म्हणजे जवळपास या 70 कोटी पुरुषांमध्ये हे कोट्यावधी पुरुष, म्हणजे आकडा आता मला सांगता पण येणार नाही, 69 वगैरे काहीतरी असेल तो, तर एवढे लोक इथं शांततेने कायद्याने जगण्याची भूमिका घेतात, पण त्याची कुठं बातमी होत नाही किंवा त्याच्याबद्दल कुठं कौतुकही होत नाही. अर्थात ते कौतुक करण्याचा भाग नाहीच आहे म्हणा, कारण आपण कायद्याचं पालन करणं अपेक्षित आहे, पण त्या ज्या काही नकारात्मक घटना असतात त्या आपल्यावर येऊन आदळतात आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही, समाजामध्ये खूप काही वाईट गोष्टी सुरू आहेत. आता नुकतंच एक घडून गेलेलं मणिपूरचं आपल्याला उदाहरण दिसेल की मणिपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. तर सगळ्यात पहिलं तर मी असं म्हणेन की कुठलाही बलात्कारी जो असतो तो मनोविकृतच असतो. तो काही कुठल्या मुख्यमंत्र्याला किंवा पंतप्रधानांना फोन करून विचारत नाही की मी आता या मुलीवर रेप करू का किंवा मी हिची साडी काढू का. तर तो त्याची विकृती शमवण्यासाठी जे काही कृत्य करतो तो त्याला जबाबदार असतो. खरं बघितलं पाहिजे की त्याच्यावरती त्यानंतर पोलिसांनी काही कारवाई केली का. तर अर्थात कायदा त्याची जर भूमिका तिथं निभावत असेल तर आपल्यासारख्याला काही काम उरत नाही. पण एकमेकांचं ट्रोलिंग करायचं आहे किंवा एकमेकांशी भांडायचं आहे. मग ते मणिपूर हा मुद्दा गेले काही महिने आपल्याला सातत्याने सोशल मीडियावर दिसतो. पण मला खरंच स्वतःच्या मनाला विचारून सांगा, त्या मणिपूरच्या घटनेनंतर गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही ज्या शहरामध्ये राहता तिथं बलात्कार घडले नाहीत का. पण तुमच्यापैकी किंवा ज्या आपल्याला प्रश्न विचारतात त्यांच्यापैकी किती लोक त्या मुलीला भेटायला गेले, तर त्याचं उत्तर असेल 0. आणि असं का घडतं, तर असं घडण्यामागचं कारण आहे की त्या मुलींवरती, दुर्दैवी मुलींवरती जो काय अत्याचार होतो त्याच्याविषयी खरंच आपल्याला कळकळ आहे का. तर त्याचं उत्तर आपण स्वतःला दिलं पाहिजे. आणि ती कळकळ नसेल तर फक्त एकमेकांवरचा राग काढण्यासाठी, एकमेकांवरचे हिशोब पुरे करण्यासाठी आपण अशा वस्तूंचा, अशा गोष्टींचा वापर ट्रोलिंग करण्यासाठी म्हणून केला पाहिजे का. म्हणजे मी त्यांनाच बोलत नाही, मी आपल्या सगळ्यांना पण त्याच्या निमित्ताने आवाहन करतो की काही गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत की त्या आपल्या कुठल्याही प्रकारच्या वादविवादाचा, चर्चेचा किंवा कुठल्या तरी ट्रोलिंगचा भाग असू नयेत. असे ह्या दृष्टीने मी या सगळ्याकडे बघतो. एखादी परिस्थिती म्हणजे सध्या राम मंदिरच्या अनुषंगाने तुम्ही व्यक्त केलेले आहेत आणि तुम्ही पण काही ट्रोलिंगना सामोरे गेलेला आहात, तर ह्या परिस्थिती तुम्ही कशी हाताळलीत, तो विषय काय होता आणि तुम्ही वस्तुनिष्ठ पुराव्यांनिशी जी मांडणी करता त्याच्यासाठीचा तुमचा अभ्यास आहे. म्हणजे मध्यंतरी कोणीतरी असंच, आता हे राम शाकाहारी का मांसाहारी याच्यावर वाद सुरू झाल्यावरती
अनेकांनी जेव्हा वाल्मिकी रामायणाचे दाखले दिले तेव्हा ते कुठेतरी उत्तराला काउंटर हे सुरू केलं. ही जी इकोसिस्टम तुम्ही तुमची तयार ठेवलेली आहे की विषय नुसता सुरू करून द्यायचा नाही, पिल्लू नुसतं सोडून नाही द्यायचं, तर त्याचा परिपूर्णपणे तुमच्याकडे त्याचा डेटा रिसर्च हा प्रॉपर असला पाहिजे. हा अभ्यास तुम्ही तुमचा कसा करता हे एकदा सांगा. माझ्या जीवनातल्या ट्रोलिंगची मला घटना आठवते. म्हणजे मी फारच नवशिका होतो. खरं तर मी कधी आयुष्यामध्ये 4 ओळी लिहील अशी काही मला कधी स्वप्नात देखील दिसलं नव्हतं. परंतु सोशल मीडिया आल्यानंतर एक सुप्रसिद्ध असं एक संकेतस्थळ आहे आणि तिथं मी एक प्रेमकथा लिहिण्याचा प्रयत्न केला होता. ती इतकी बालिश आणि भिकार दर्जाची होती की खरं तर तिथं ट्रोलिंग होणं अपेक्षितच होतं आणि जे की घडलं. आणि अशा भयानक पद्धतीने मला ट्रोल केलं गेलं. त्यानंतर मला वाटतं मी 6 महिने परत काही टाईपरायटरला हात लावला नव्हता. मी म्हटलं बापरे, हे काहीतरी भयंकर प्रकरण दिसतं लिखाण वगैरे. कारण त्याची एकदम काऊच शिव टाईपची ती कथा. आणि त्यानंतर काही दिवस गेल्यानंतर जसं एखादा मनुष्य सराईतपणे निर्लज्ज होत जातो तसं मी म्हटलं आता ठीक आहे, अजून बघूयात, आपण प्रयत्न करूयात, काही जमतं आहे का आपल्याला. मग पुन्हा मी काही ओळी लिहिल्या. बस त्यानंतर आणखीन काही ओळी लिहिल्या. मग जसं आपण कुठंतरी गप्पा मारत असतो, कधी कधी आपण गप्पा मारताना खूप काही बोलतो, पण ते तसंच्या तसं लिहिता येईल का नाही याची थोडीशी जरा शंका असते. मग मी थोडं लिखाण वाढवलं. मग माझ्या स्वतःच्या त्रुटी मला लक्षात यायला लागल्या आणि मी थोडं जे काही आज जिथं काही आहे त्याला मी काही कुठलाही लेखक किंवा म्हणजे जो कोणी लिहिणारा असतो तो स्वतःचं मूल्य तो काढू शकत नाही, कारण शेवटी तो कधीतरी त्याच्याबद्दल बायस होऊ शकतो. त्यामुळं ते कसं आहे, काय दर्जाचं आहे हे वाचकांनी ठरवावं. आणि मी माझ्या जीवनातली जी आठवण सांगितली खरं तर ती चांगल्यासाठी घडली होती असं मी बघतो त्या याच्याकडे. आता तुम्हाला आणि शेफालीतांनी मध्ये काही गोष्टी टार्गेट केलं गेलं आणि तुमच्या नावानिशी हे केलं तर काय होतं, म्हणजे तुम्ही म्हणालात कसं काही गोष्टीत आपण सराईत जेव्हा होतो तेव्हा गेंड्याच्या खतडीसारखी अवस्था होते, त्यामुळे कोणी काही बोललं तर शक्यतो वाटून घेत नाही आपण. किंवा आता तुम्ही साधारण सराईत झालेलं की कशाला उत्तर द्यायचं आणि कशाला नाही. पण आपल्याकडे काही नवशिके आहेत, उद्या जर यांनी सावरकरांविषयी काही मांडणी केली आणि मग ह्यांना ट्रोल झालं तर ह्यातल्या अनेकांना त्याचा सेटबॅक बसून ते व्यक्तच होणार नाही, थांबूनच जातील. म्हणजे जसं तुमचं झालं की तुम्ही 6 महिन्यानंतर हातच नाही लावा, असं होऊ नये. तर ही परिस्थिती कशी हाताळायची, म्हणजे एखाद्या वेळेस ठीक आहे निरुत्तर होऊ शकतो आपण, किंवा नाही बाबा मला ह्याच्यात पडायचं, किंवा अनेकदा असं होतं की घरी आपण विषय चर्चेला जातो आणि मग घरचे सांगतात नको ना लक्ष देऊ, सोडून दे, कुठे उगाच विषय वाढवतो. पण तो विषय आपल्याला वाढवायचा म्हणजे तो संपवायचा असतो. तर त्या अँगलनी जेव्हा आपण मांडणी कशा पद्धतीत करावी अशी तुम्ही सांगा. एक म्हणजे की आज रस्त्याने हजारो लोक जात आहेत येत आहेत, आपण त्यांच्याशी जाऊन वादविवाद करतो का? तर अजिबात नाही, कारण काय संबंधच नाही आहे आपला. कदाचित कुणाशी तरी संभाषण, चर्चा किंवा वादविवाद कोणाशी होतो तर जेव्हा समोरून काहीतरी प्रतिक्रिया किंवा क्रिया घडते. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोलिंग कुणाचं होऊ शकतं, तर जे काहीतरी व्यक्त होत आहेत, जे काही व्यक्तच होत नाही आहेत त्यांचं ट्रोलिंग किंवा त्यांच्यावरती टीका किंवा त्यांचं नाव किंवा त्यांचं गौरव तो कसा होईल? तर नाही होणार. तर तुम्हाला एकतर पहिलं लक्षात घ्यावं लागेल की तुम्ही जेव्हा एखादी कृती करणार आहात तेव्हा 100% काही लोकांना ते आवडेल, काही लोकांना ते अजिबात आवडणार नाही. सामाजिक, राजकीय तत्सम भूमिका तुम्ही जेव्हा घेता तर त्या याच्यानुसार तुमचे समर्थक किंवा विरोधक तयार होतात. त्यासाठी तुम्ही काही आमंत्रण देत नाही, पण तुम्ही कधी तुम्हाला कल्पनेत पण नसलेली माणसं तुमच्या मृत्यूची कामना करतात, काही माणसं तुमच्या विरुद्ध प्लॉटिंग करतात. तर आपल्याला हे सगळं आधी आपल्या मनाशीच माहिती असलं पाहिजे किंवा जेव्हा मी एखादी भूमिका घेणार आहे तर 100% त्याचे काहीतरी रिॲक्शन्स येतील, ते काही आपल्याला हवे तसेच येणार नाहीत. कारण जशी आपली काहीतरी भूमिका आहे तशी समोरच्यांची देखील आहे. आता यातलं खरं कोण हे कोण ठरू शकतं? तर मला तर नेहमीच वाटणार की नाही मी बरोबर बोलतो आहे, कारण शेवटी किंवा मी बरोबर करतो आहे म्हणून तर मी ते करत असतो ना, पण समोरच्याची तीच भूमिका असते. त्यामुळे एकतर आपल्याला रिॲक्शन येणार, कारण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं किंवा भारतामध्ये बघितलं तर काही वेगवेगळ्या विचारसरणी, जसं कम्युनिझम आहे, जसं संघाची एक स्वतःची हिंदुत्ववादाची भूमिका आहे,
त्याच्यामध्ये आणखीन आंबेडकरी एक भूमिका आहे, काँग्रेसचे एक स्वतःचं एक विचारधारा आहे, काहींची काहीच विचारधारा नाही, फक्त जिकडं भेळ तिकडं खेळ अशी एक विचारधारा आहे. त्यामुळं या वेगवेगळ्या विचारधारेमधून तुम्ही जेव्हा याच्या प्रवाहात जाऊन पडता तेव्हा 100% संघर्ष होणार आहे. तर तुम्ही तुमच्या मनाशीच तयार असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जेव्हा हे करायचं ठरवलं माझं कितीतरी वेळा मी ते सांगतो की तुमच्या मदतीला कोणीही येणार नाही, हे पहिलं पक्क मनाशी करा. अगदी ते तिथं बसलेले पोलीस पण माझ्या मदतीला येणार नाही हे मी माझ्या मनाशी ठरवलेलं असतं. का तर शेवटी प्रत्येकाला आपला एक जीव किंवा तत्सम काहीतरी आहे किंवा ती क्विक रिॲक्शन देण्याची त्याची ती तयारी असेलच असं नसतं. किंवा माझं आता कोणीतरी एक खूप माझ्यावरती प्रेम करत आहेत आणि ते कुठंतरी असं आपण गृहीत धरू सोलापूरला राहतात. आता इथं मला कोणीतरी मारायला आलं तर बिचाराचं किती जीव असलं तरी तर थोडीच ना पोचणार आहे. त्यामुळं मला हे त्यानंतर मी मार खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीवर दोषारोप करून काही चालेल का, तर नाही चालणार. कित्येक माणसं असतात की ती खरं तर बिचारी खरोखर तुम्हाला जेव्हा तुम्ही काहीतरी भूमिका मांडता तेव्हा खरोखर जीव लावतात, पण ती काही कुठल्या तरी टोळी युद्धातनं तसल्या काहीतरी कुटुंबातनं माफिया कुटुंबातनं जन्म घेतलेली माणसं नाही येतो. त्यांनी साधत कितीतरी जणांनी पोलीस चौकी आतून देखील बघितलेली नाही आहे. पण ती माणसं भांबावून जातात, त्यांना कळत नाही काय करावं. मग आपण त्यांना दोष दिला पाहिजे का, तर नाही. आपण त्यांची भूमिका समजून घेऊ किंवा आपण असं गृहीत धरू की त्याची इच्छा होती पण ते आपल्यासाठी येऊ शकणार नाहीत. आणि मग एकदा ठरवलं की बाबा आपण एकटे आहोत, आपल्याला हे आपलं काम एकट्यानेच करायचं आहे. मग तुमची कुणाकडनं अपेक्षाच नसली की मग त्या अपेक्षा भंगाचं दुःख येत नाही. आणि मग ते काही एक डायलॉग आपल्या विचारसरणीत कधी कधी किंवा कुठलेही ऐकू येतात की मी एवढं सगळ्यांचं करतो पण माझ्याच टायमिंगला कोण येत नाही. तर असं काही होत नाही. आपण आपलं ठरवायचं की आपल्याला ती खाज आहे करायची, ती आपण आपली जिरून घ्यायची. ते जिरली तरी आपल्या मनाशी सांगायचं की जिरली का भाऊ, नसेल तर अजून करूयात. काय असतं, आज समजा तुमच्या पुढं मी इथे येऊन बसलो आहे, म्हणजे हा काही जो काही मान सन्मान आहे तो मी एकटाच भोगतोय ना. मग कुठेतरी मार खायची वेळ आली तरी मी एकटाच भोगलं पाहिजे. ते मार घ्यायला तुम्ही आणि नारळ घ्यायला मी असं नाही चालणार ना. आणि जो कोणी त्या शिखरावरती असतो तो कायम टीकेचा धन्य असतो. मी एक वाक्य लिहिलं होतं, एव्हरेस्ट सर करता येतं पण त्यावर राहता येत नाही. कारण मागच्यांना तिथे यायचं आहे, ते तुम्हाला ढकलून देतील खाली, तुम्ही वेळेतच खाली या. आणि प्रभू श्रीरामांना जिथं टीकेला सामोरं जावं लागतं, आम्ही तर अगदीच किरकोळ माणसं. आपल्या सगळ्यांमध्ये विकार आहेत, चांगले आहेत वाईट आहेत, प्रत्येकाची काहीतरी एक चांगली बाजू आहे, काही वाईट बाजू आहे. कदाचित माझी कधीतरी वाईट बाजू पुढं आल्यानंतर एखाद्याला अचानक धक्का बसेल, अरे बापरे, तर मी म्हणतो रे असं अरे बापरे वगैरे काही नाही आहे. मी माझ्या लिखाणातनं त्यामुळे सारखे असे काहीतरी धक्के देत असतो की हिंदुत्ववादी म्हणजे फक्त काही जय श्रीराम असं नाही करत. कधी तो काही वेगळ्या गोष्टी करू शकतो, लिहू शकतो. आणि मग ते इनबॉक्समध्ये मी त्याही शिव्या खातो कधी कधी की नाही का तुम्ही अचानक असं काही लिहिलं, तर मी सांगतो ठीक आहे बाबा, या विकारांपोटी काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत. तुम्ही स्वतः कायद्याची जाण आहे, तर अशा परिस्थितीमध्ये टीका ट्रोलिंग होत असताना झालेलं असताना उत्तर देताना आणि तो मग एक डिजिटल थ्रेड तयार होतो की तुमची एक पोस्ट असते, मग कोणीतरी कमेंट केलेली असते, मग अर्थातच त्याच्यावरती विषय निघतो, मग तुम्ही त्याला काउंटर करता आणि मग तो विषय म्हणजे मौलिक अर्थाने तो वाढतो म्हणजे त्याचं एकाचे 2 मुद्दे 2चे 3 होतात. हे काउंटरिंग करताना हे मग एक बोलतो, त्याचा समर्थक बोलतो, मग तुमचे 4 समर्थक, हे करत असताना तुम्ही कधी लिगल ओपिनियन घेतलं आहे का? आणि या लोकांनी ते करताना घ्यावं का, किंवा त्याचे काय आयाम आहेत? ही पण गोष्ट मी इथंच सोशल मीडियावर आल्यानंतर शिकलो. कारण असं जन्मजात तर कोणीच शिकून आलेलं नसतं. आपला जन्म काही त्या भिंतीवर झालेला नाही आहे. मगाच्या याच्यातलं एक राहून गेलेलं आणखीन एक म्हणजे की आपण कुठल्या टीकाकारांना उत्तर द्यावं, हा सगळ्यात महत्त्वाचा एक विषय आहे. तर तुम्हाला असं दिसेल की काही फेक अकाउंट्स काढतात आणि तुमचं मनोधैर्य ढासळवणं किंवा तुम्हाला वेगळ्याच कामामध्ये गुंतून ठेवणं एवढं त्यांचा उद्देश असतो. आणि ते येऊन तुम्हाला फक्त शिवीगाळ किंवा काहीतरी घाणेरडे आरोप करणे आणि पुढे निघून जाणे. आणि मग जी चांगल्या घरातून आलेली कधी कधी माणसं असतात, विशेषतः स्त्रिया,
ते एकदम भांबावून जातात, कारण त्यांनी असे कधी शब्द ऐकलेले देखील नसतात. तर तसं भांबावून न जाता तुम्ही त्यांना उत्तर न देता सरळ ब्लॉक हा एक पर्याय खूप चांगला सोशल मीडियाच्या आयुष्यामध्ये आहे. रिअल आयुष्यामध्ये नाही आहे. अगदी ती माणसं किती काय असली तरी तुम्हाला त्यांच्याशी डील करावंच लागतं. तर अशी माणसं दिसली की जे खोटे अकाउंट्स आहेत किंवा असे काहीतरी घाणेरडं बोलणार आहेत, तर त्यांना पहिलं सगळ्यात ब्लॉक करणे. जी माणसं असं म्हणजे लिखाणातून त्यांच्या किंवा कमेंट्समधून आपल्याला देखील जाणवतं लगेच की या माणसाचं वाचन आहे का, किंवा याची काय खोली विचारांची, आणि ती लक्षात आल्यानंतर मग तो अगदी विरोधक विचारांचा देखील का असे ना, पण आपण त्याला तिथं ठेवलं पाहिजे, कारण चर्चा घडल्याशिवाय काहीच आपली पण काय मतं आहेत ती जगापुढे येणार नाहीत. काही जण असे असतात की तुम्ही खूप प्रसिद्ध आहात, मग आता तिथे येऊन काहीतरी तुम्हाला आडवं लावायचं, आणि मग तुमचे जे कोणी वाचक असतात ते बिचारे येऊन तिथं तुटून पाडतात आणि त्याला आपोआप प्रसिद्धी मिळते. तर असे पण कोण आहेत ते शोधून आपल्याला लगेच लक्षामध्ये येते की बाबा ह्याच्या वॉलवरती ह्याला किती लाईक किंवा कमेंट्स आहेत. तर ते दिसले की छोटे देतं, याच्याकडे दुर्लक्ष करणं पण ठीकच आहे, कारण त्याला आपल्या बुलेटवर मागे बसून गाव फिरायचं असतं. तर त्याला तिथंच उतरवायचं आपण पहिलं. हां, तर चर्चा कुणाशी करावी, तिथं उत्तर कुणाला द्यावं, तर ज्याच्या उत्तरामधून आपल्याला आपल्या वाचकांना किंवा अपेक्षित प्रेक्षकांना काय सांगता येईल अधिकचं, असं एक बाजूला काढायचं आणि त्याला मग दीर्घ उत्तर द्यायचं. ते पण देताना मी शक्यतो असं करतो की त्याच्या कमेंटच्या आतमध्ये नाही देत ते उत्तर, कारण कधी कधी दिसत नाही लोकांना मध्ये. खास त्याला स्वतंत्र उत्तर देतो, जेणेकरून ते इतरांना नजरेस पडावं. तुम्ही पण ती सवय लावून घ्या. दुसरं म्हणजे की लीगल कधी सल्ला घेतला होता का, तर असं काही सुरुवातीला तर कधी गरज पडली नव्हती, पण कायद्याचं किंवा सर्वच प्रकारचं वाचन करण्याची सवय बरेचसे लोक आपले आता CID किंवा तत्सम मालिका पण बघतात, त्यामुळं अर्धे तर डिटेक्टिव्ह इथेच बसलेले असतील, त्यामुळे त्यांना काही सांगण्याची तशी आवश्यकता नाही आहे. आपण कुठल्या याच्यातनं गोत्यात येऊ असं स्पष्ट उल्लेख असू नये, किंवा जर लिहिलं तर त्याच्याकडे आपल्याला काउंटर आपलं उत्तर तयार असलं पाहिजे. उदाहरणार्थ मला शरद पवारांवर लिहायचं आहे, मी लिहू शकतो, शिवीगाळी देखील करू शकतो, काही करू शकतील का मला, तर त्याचं उत्तर आहे हो आणि नाही. हो म्हणजे कसं, तर मला त्याचं उत्तरच नाही देता आलं की तुम्ही असं का लिहिलं, तर 100% पोलीस ॲक्शन घेतील. पण नाही कधी घेणार, तर सोशल मीडियावर आल्यानंतर तिथं सगळ्याच्या सगळं जीवनातलं खरं किंवा आपल्याला जे वाटतंय ते लिहिणं आवश्यक आहे, असं कुठं नियम आहे का, तर नाही. म्हणजे आत्ता मी गाडी चालवतोय आणि अचानक मला असं सुचलं की बाबा XYZ व्यक्तीचा खून करायचा आहे असं एक कथानक आहे, आणि मी तिथे एक की विसरायला नको म्हणून मी पटकन लिहून टाकली की XYZचा खून करायचा आहे. तर काय मला काय पकडून थोडी, माझ्या कथेतली ती कहाणी आहे, तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की मी एक नाटक लिहितो आहे आणि त्याच्यामध्ये हे पात्र आहे आणि मग त्याचा खून मी करणार आहे. आता काय होऊ शकतं का, कारण असं कुठं नियमच नाही आहे ना की बाबा तुम्ही हेच केलं पाहिजे. मग जिथं आवश्यकता असते काही लिगल याच्यामध्ये तुम्ही जसं जसं काम करता तसं तुमच्या लक्षात येते की कुठं कुठं काहीतरी वक्तव्य करत असतात लोक. मग कोणीतरी काहीतरी जिजाबाईंचा काहीतरी घाणेरडा फोटो बनवतो, कोणतरी शिवाजी महाराजांचा बनवतो. तुम्ही जसं या क्षेत्रामध्ये काम करायला लागतात तेव्हा लोकांच्या अपेक्षा वाढतात, ते तुम्हाला येऊन सांगतात अरे दादा इकडे इकडे बघ, हे असं चालू आहे. तर मला सांगा, असं काहीतरी झालं की महाराष्ट्र बंद करायची एक पद्धत आहे आपल्याकडे, तर या महाराष्ट्रामध्ये 365 विकृत नक्कीच आहेत. आता प्रत्येक विकृताने रोज ठरवलं की एक महापुरुष घ्यायचा, त्याच्या तोंडाला काहीतरी काळं फासायचं आणि समाज माध्यमामध्ये प्रसारित करायचं. तर 365 दिवस आपल्याला बंद करून ठेवावं लागेल. तर आपण अशा काहीतरी छोट्या गोष्टींकडे लक्ष न घालता त्याची जी म्हणजे मूळ जे असतं तिकडं लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे मी बऱ्याचदा आमचा अनुभव आहे आमच्या छोट्याशा टीमचा की ते बरेचसे इकडं तिकडं त्या फांद्या इकडं तिकडं फिरत असतात, याच्या वॉलवर त्याच्या वॉलवर, इकडं शिवीगाळ कर तिकडं कर. तर त्यांचं एक कोणतरी बॉस असतं की ज्याच्याकडं बघून ते सगळं ते करत असतात. आपण तो बॉस आपल्या टप्प्यात कधी येतो एवढं वाट बघायची. उदाहरणार्थ मागे असीम सरोदे असं एक वक्तव्य करून गेला होता, जेव्हा ते काही अतिरेकी पुण्यामध्ये पकडले होते आणि त्यांना अटक करताना जेव्हा पोलीस गेले तेव्हा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा कोणीतरी दिल्या.
अर्थात कोणी दिलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती असतं. आसिम सरोदेने नेहमीच्या त्याच्या सवयीप्रमाणे एका ठिकाणी असं वक्तव्य केलं लिहिताना की मी एका लग्नात गेलो होतो, मग मला एक वकील भेटले आणि ते मला असं म्हटले की ह्या ज्या घोषणा आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. आता मी वाटच बघून होतो की हा कधी मला सापडतो आहे. मी स्क्रीनशॉट काढला, त्याची लिंकची हे करून घेतली, कॉपी लिंक वगैरे. प्रदीप गावडे ॲडव्होकेट, मी आणि आणखीन 2 जण असे आम्ही बंड गार्डन पोलीस स्टेशनला जाऊन त्याचा अर्ज देऊन टाकला. त्याच्यात असं आम्ही म्हटलं होतं की आसिम सरोदे एक समाजातली एक जबाबदार व्यक्ती आहे, वकील आहे. त्यांना अशी खात्रीची माहिती मिळाली आहे की हे जे काही वक्तव्य आहे ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे आणि हा पक्ष सध्या राज्यात सत्तेवर आहे. तर या सत्तेतल्या माणसांनी अशी आणखीन कुठली षडयंत्र रचली आहेत का, आणि मग त्याच्यातून एक फार मोठा कट उघडकीस येऊ शकतो. तर कृपया आसिम सरोदे यांना तुम्ही बोलवा, त्यांची चौकशी करा आणि त्याच्यातनं पुढचे सगळे जे कोणी कार्यकर्ते होते भारतीय जनता पक्षाचे त्यांना अटक करा. आणि जर तसं नसेल तर मग हे असं म्हणण्यासाठी आसिम सरोदेला कोणी सुपारी दिली होती का? भाजपच्या कार्यकर्त्यांची अशा लोकांच्या रागातून हत्या घडावी, कारण असं होऊ शकतं ना की कुणाला तरी राग आला की अरे तुम्ही तर पाकिस्तान जिंदाबाद बोलता आणि खुपसून टाकला आणि तो कार्यकर्ता मेला, त्याचा जबाबदार कोण? तर म्हटलं त्याची चौकशी करा की यांनी काही दंगलीचा कट आखला आहे का. ते आणि मी सोशल मीडियावर पोस्ट केलं. 20 मिनटात त्याची पोस्ट गायब, नंतर अकाउंट गायब. नंतर म्हटलं मी बरेच दिवस तो तिथं फिरकलंच नाही ते फेसबुकवरती. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय आहे की त्याला बघून काहीतरी लोक, कारण तो सारखं ते सुप्रीम कोर्ट आणि ही भाषा ती भाषा करत असतो. आपण वाट बघायची, कारण हे अतिउत्साही लोक आहेत. आता जसं आपण त्यांच्याबरोबर करतो आहे ते पण ते वाट बघत असतात. माझ्याकडनं अशी एक चूक घडलेली होती की एक वेगळ्याच महापुरुषाबाबत एक वेगळा संदर्भ घेऊन मी एक वेगळं लिहिलं होतं. त्याचे स्क्रीनशॉट काढून त्याचे वेगळा अर्थ देऊन बऱ्याच ठिकाणी असं काही FIR वगैरे करण्याचा त्यांनी काही प्रयत्न केला होता. पण मुळामध्ये त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की मी जे बोललो होतो ते संदर्भाने बोललो होतो आणि तो विषय बऱ्याचशा त्यांच्या अनुयायांना माहीत नाही आहे किंवा महाराष्ट्रातच माहीत नाही असं म्हणू आपण. आणि ते केसच्या निमित्ताने जर काही झालं तर त्या महापुरुषाची प्रतिमा एकदम मलिन होऊन जाईल. त्यामुळे त्यांनी अंतर्गतच चर्चा केली की हा विषय आपण वाढवायला नको, कारण याच्यातून काही निष्पन्न तर होणार नाही, उलट आपल्याच महापुरुषाची प्रतिमा मलिन होईल. त्यामुळे त्यानंतर त्यांनी काही तो विषय सोडून दिला. पण त्याच्यातून मी एक शिकलो की अनावश्यक ठिकाणी अनावश्यक लोकांशी अनावश्यक विषयावर चर्चा करणं बंद करून टाकायचं. कारण एखाद्या वेळेस आपण सुटून गेलो, पण प्रत्येक वेळी असं होऊ शकणार नाही की कोणीतरी अनोळखी असतो ना आपण कशाला जाऊन बोललं पाहिजे त्याच्याशी. काही लोक आपले बघा, काही ते ज्यांना पुरोगामी म्हणतो आपण, वागळे किंवा तत्सम कोणतरी असतात, ते काय करतात त्यांच्या अकाउंटच्या इथं जाऊन वेगळ्या अर्थाने म्हणतात की तुला संपवलं पाहिजे. त्यांचा अर्थ हा इकडून संपवणं असतो कदाचित, पण ते काय करतात त्याचं हे घेतात आणि पोलिसांमध्ये त्या कार्यकर्त्याला अडकून टाकतात. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जाऊन तिथं बोलण्याची आवश्यकता काय? तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते तुमच्या वॉलवर म्हणा, तुमच्या यूट्यूब व्हिडिओतून म्हणा, तुमच्या ट्विटर हँडलवर म्हणा, अगदी तुमच्या घराबाहेर भोंगा लावून म्हणा. तिकडं कशाला चालले? कारण तुम्ही जेव्हा तिथं जाता तेव्हा त्या व्यक्तीला उद्देशून होतं ना. मी माझ्या याच्यामध्ये म्हटलं की निखिल वागळेला चांगला ठोकून काढला पाहिजे, तर ते माझ्या नाटकातलं पात्र आहे ना, त्यामुळे त्याला मी ठोकून काढू शकतो, अगदी मारू शकतो, गोळी टाकू शकतो. पण ते मी माझ्या इथं करत असेल तर, त्यामुळे ते काही गोष्टी समजून घेणे की एकतर करताना मगाशी तर तुम्ही सांगितलं म्हणजे की कायद्याच्या आपण काही गोष्टी सांगितल्या, तर ती सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्या. कारण आपण करताना करून जातो, कधी कधी कुटुंबांना माहीत नसतं. मागे सौरभजी आणि आम्हाला एक चांगली कल्पना, एक खोटं हँडल काढून शरद पवारांच्या विरोधात काहीतरी बोलले, त्या मुलाला अटक झाली. नाही आपला सागर बर्वेला अटक झाली होती ते. पण त्या मुलाच्या घरच्या बिचाऱ्यांना काहीच कल्पना नव्हती या विषयांची. त्यांना त्रास भोगावा लागला, त्याला स्वतःला तुरुंगात जावं लागलं काही दिवस. नशीब की काही नोकरी वगैरेचा प्रश्न निर्माण नाही झाला. पण मुळात आपण असं लिहिण्याची बोलण्याची काही गरज होती का? तर खुद्द फडणवीस साहेब ज्यांच्यासाठी तुम्ही लिहिलं असा दावा करता तुम्ही की आम्ही भाजपसाठी लिहिलं, तर फडणवीस साहेब या विचारांना पाठिंबा देतील का?
नाही देत, कारण कोणता नेता असं दुसऱ्या नेत्याबद्दल असं म्हणेल. तर ते जेव्हा म्हणत नाहीत, आपण कशाला म्हटलं पाहिजे? अमृता फडणवीसांबद्दल काही बोललं तर देवेंद्र फडणवीसांना राग आला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कशाला आला पाहिजे? तर ते काही जणांना जाऊन दुसऱ्यांशी भांडायचंच आहे, तर तुमचं चालू द्या, मी आपलं निवांत बघतो. कारण तिचा नवरा गृहमंत्री आहे, माझं तर नाही ना पप्पा गृहमंत्री. तिचा असताना ते काहीतरी विचार करून आहे, तर त्यांनी ते ठरवलं की बाबा आपल्याला या विषयांमध्ये नाही बोलायचं. ते करत असताना कदाचित ते उद्या तुम्हालाच म्हणू शकतात की अरे भाऊ तू कशाला एवढ्या उड्या मारतोय, बायको माझी, हां काय करायचं, मी गृहमंत्री, आणि तू एवढं हे करतो जसं काही तुझं काय काय आहे का काही. तर त्याचं उत्तर नाही असंच आहे ना. कशाला केलं पाहिजे आपण? काही गोष्टी आपल्याला दिसत असल्या तरी आपण शांत राहिलं पाहिजे. अति उत्साह, अतिराग हा आपल्याला कायद्याच्या चौकटीत आणू शकतो. फार काळजी घ्या. आज आपले आहे विचारांचं सरकार म्हणून तुम्हाला कदाचित एखादी सूट मिळू शकेल, पण ज्या क्षणाला तुम्ही कायद्याच्या चौकटीत बसणार नाही असं काही करून जाल तर अगदी नरेंद्र मोदी आपला मामा असला तरी आपली सुटका होणे नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक सोशल मीडिया पोषक वातावरण कसं करावं, किंवा ज्याच्यामध्ये अर्थात आपल्या परीने आपण एक सकारात्मक दृष्टिकोनातनं सत्य मांडून, आपल्या परीने सत्य मांडून पुढे जावं, आणि बाकीच्यांना जसा अर्थ घ्यायचा आहे, जे टीका ट्रोलिंग करायचं आहे तर त्यांना. तर हे सकारात्मक दृष्टिकोन मांडताना काय कुठले आयाम वापरावेत, काय पद्धतीचं वातावरण निर्माण करावं, जेणेकरून आता तुम्ही म्हणालात तसं की ज्याला जसा मतितार्थ घ्यायचा आहे त्याच्याप्रमाणे त्याला वागू देत, पण आपल्याकडनं काही चूक होणार नाही. आपल्याकडनं आपण ज्या नेत्याचे चाहते आहोत त्या नेत्याच्याबद्दल म्हणजे तो नेता अडचणीत येणार नाही, किंवा आपला पक्ष अडचणीत येणार नाही, आणि आपली विचारधारा ज्या कारणासाठी आपण हा सगळा घाट घातलेला आहे त्याला कुठे छेद बसणार नाही. हे कसं सांभाळावं? कारण तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे, अति उत्साहाच्या भरामध्ये एखादी कमेंट आज केली त्याला 2 वर्षानंतर कोणीतरी आक्षेप घेऊ शकतं, आणि मग तेव्हा काही करता येणार नाही, कारण आहे ते लिहिलेलं जे सत्य. तर हे कसं हँडल करा? त्याला काही तत्त्व आपण बाळगली पाहिजेत. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही चुका होतात, माझ्याकडूनही झाल्या. आपण नेमकं एखाद्या पक्षाचे किंवा एका विचारधारेचे समर्थक का असतो, तर त्याची काही नीतिमूल्य असतात जी आपल्याला पटलेली असतात म्हणून आपण असतो. आपण ज्या ज्या वेळी व्यक्तीच्या प्रेमात पडू म्हणजे राजकीय जीवनात, त्या त्या वेळी आपला पचका होणे हे निश्चित आहे. कारण व्यक्ती चुकतात, विचारधारा मात्र तशीच असते. तर कित्येकदा मग आपल्याला म्हणजे व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या प्रेमात पडलो की आपल्याला ते मग नको त्या गोष्टी देखील डिफेंड करत बसावं लागतं. त्यासाठी आपण मुद्द्यांना पाठिंबा देऊ. म्हणजे उदाहरणार्थ उद्या अकबरुद्दीन ओवैसी असं म्हटलं की या देशामध्ये समान नागरी कायदा आणला पाहिजे, मग आता आपण काय करायचं? विरोध करायचा? तर आपल्याला त्या मुद्द्याला असं पाठिंबा देऊ. मग तो अगदी अकबरुद्दीन ओवैसीने मांडलेला का असेना. त्यामुळे सगळ्यात पहिलं की आपण मुद्द्यांना पाठिंबा दिला पाहिजे, विषयाला पाठिंबा दिला पाहिजे. दुसरं, जगामध्ये लाखो पुस्तकं आहेत, प्रत्येकजण वाचू शकेल प्रत्येक पुस्तक असं काही असू शकत नाही किंवा शक्य पण नाही आहे. मग आपण कसं वाचावं? कारण वाचलं तर वाचाल असं तर म्हटलेलंच आहे. मी माझी स्वतःची सवय तुम्हाला सांगतो. मी सगळ्यात पहिले एक स्वतःला प्रश्न एक योग्य तयार करून घेतो की मला काय प्रश्न पडले, मला काय हवं आहे. ते एकदा मला मनाशी कळलं की मग ते कुठे भेटेल हे मी एक उदाहरणार्थ गांधीजी आणि जीना यांच्यामध्ये काय संभाषण झालं नेमकं हे मला जाणून घ्यायचं आहे. आता मी पूर्ण गांधीजींचं किंवा जीनांचं आत्मचरित्रच त्यासाठी वाचलं पाहिजे याची काही आवश्यकता नाही आहे. तर ते तेवढं संभाषणाचे काही गोष्टी इंटरनेटवर किंवा पुस्तकांमध्ये उपलब्ध आहेत, मग तेवढं मी वाचावं. म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढं वाचण्याची सवय. प्रत्येक वेळी काही पूर्ण पुस्तक वाचण्याची गरजच नाही आहे. आणि ते एकदा तुम्हाला सवय लागली की कुठं सापडतं तर ते तुम्हाला आपोआप बरोबर तुमच्याकडे हजारो पुस्तकं असली तरी तुम्ही बरोबर बाहेर काढता की तुम्हाला या क्षणात. समजा उदाहरणार्थ राम मंदिर, राम मंदिरावरती कोणी कोणी काय म्हटलं असेल, स्वातंत्र्य तर त्यावेळीस तर तो नव्हता विषय, पण बाळासाहेबांनी निश्चित म्हटलेलं असू शकतं. मग त्यांच्या भाषणांची पुस्तकं उपलब्ध आहेत, भाषणं देखील यूट्यूबवर उपलब्ध आहेत. कारण समजा आज कोणाला तरी उद्धव ठाकरेंना ते ऐकवायचं आहे तर ते शोधून काढतो ना मनुष्य. पण ती एक सवय लावून घेणे.
दुसरं उत्तम चित्रपट पाहणे, जी मला वाटतं मला स्वतःला आवडतं खूप. जगामध्ये अनेक विषयांवरचे अनेक भाषांमधले चित्रपट आता आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध आहेत. वेब सिरीज असतील तर ते बघण्याची सवय लावली. त्याच्यातलं उत्तम जे काही आहे ते लक्षात ठेवण्याची पण काही काळानंतर आपल्याला सवय लागते. मग त्याच्यातले डायलॉग्स असतील, त्याच्यामधलं सार असेल त्या चित्रपटाचं. आणि तिसरी चांगली सवय म्हणजे आपल्यापेक्षा ज्ञानी व्यक्तींशी चर्चा. कारण आमच्या आजूबाजूला सुदैवाने अशा काही व्यक्ती आहेत की त्यांच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला जाणीव होते की अरे आपल्याला तर अजून खूप काही शिकायचं आहे. उदाहरणार्थ आपला अक्षय, त्याचं मगाशी इथं उद्बोधन झालं की अक्षयने ठरवलेली की बाबा मी सावरकरांच्या जीवनावरती अभ्यास करेल, त्याच्यावरती लिखाण करेल, ज्याचे संदर्भ आहेत तेच मी सांगेल. तर आज त्याला त्याच्या ह्याच्यातूनच मग ओळख मिळाली आहे. कारण असं सावरकरांवर लिहिणारे भरपूर आहेत, पण संदर्भासहित लोकांना समजेल अशा भाषेमध्ये सांगता येणारे. समजा 100मध्ये 10 लोक असतील तर ते 10मध्ये समजा अक्षयने आज स्वतःला तिथं हे करून घेतलं आहे. मग ती एक की बाबा आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते आपल्या स्वतःशी स्पष्ट असणे. म्हणजे जसं आम्ही हे काही काम करतो, खूप लोक काही काही कामं घेऊन येतात, अगदी गाया वाचवण्यापासून बाया वाचवण्यापर्यंत बरंच काही असतं. पण आम्ही ठरवलेलं की बाबा मी हे काम करेल, मग मी त्याच कामाशी संबंधित गोष्टी करत राहणे. कारण आपण खूप काही वेगवेगळ्या गोष्टी करायला लागलो तर एक पण काम धड होण्याची शक्यता कमी राहते. त्यामुळं खूप सारं उत्तम प्रकारचं उत्तम वाचन, म्हणजे जे इथं पुण्यामध्ये राहिला असतील तर इथं खालीच गेल्यानंतर जवळपास 8,000 ते 10,000 पुस्तकं मोफत तुम्हाला वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. तुम्ही कुठं असाल त्या शहरामध्ये शोध घ्या. उत्तम चित्रपट पाहणे, वेब सिरीज पाहणे, आणि तिसरं म्हणजे आपल्यापेक्षा ज्ञानी मनुष्यांशी चर्चा. ह्या गोष्टी तुम्हाला समृद्ध करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं म्हणजे आपण रोज बोललं पाहिजे एखाद्या विषयावरती. ही एक जी भूक आहे ना ती थोडी थांबवली पाहिजे आपण. किंवा काहींना एखादी गोष्ट मला आधी माहिती आहे हे सांगण्याची इतकी त्यांच्या अंगामध्ये एक काय म्हणू किडा असतो तो, की मला चांगलं आठवतं आहे श्रीदेवी गेल्यानंतर एकाने मला 3:45 वाजता मेसेज केला होता, दादा श्रीदेवी गेली. बापरे. मी म्हटलं कपूर आणि दामगोडे घराण्याचं थोडीच एवढं सख्य आहे की मला पहिले एवढं सांगितलं पाहिजे. म्हटलं तू पण झोप, मी पण झोपतो, आपण 10व्याला जाऊ. म्हणजे ते काय त्या व्यक्तीला नेमकं ते एवढं का सांगायचं होतं त्या क्षणाला मला काही कळलं नाही. तसंच प्रत्येक विषय आला आपण बोललंच पाहिजे का. जर शांत बसलो काय होईल. काही गोष्टी तात्काळ घडतात. उदाहरणार्थ मला वाटतं आपले CDS रावत जेव्हा गेले होते, म्हणजे भारत सरकारचा अहवाल यायच्या आतमध्ये काही लोकांनी सोशल मीडियावर डिक्लेअर करून टाकलं की हे चायनाने यांना संपवून टाकलं. मग ते आपलेच विचारसरणीचे म्हणून काही लोक त्याच्यामध्ये होते. आता ते आपली विचारसरणी म्हणजे नेमकं काय हे मला एकदा संशोधन करायचं आहे, पण त्यांनी घोषित करून टाकलं. बरं हे कधी खऱ्या हेलिकॉप्टरमध्ये आतनं बसले पण नसतील की नेमकं काय वाटतं त्याच्या आतमध्ये, पण त्यांनी एक आपलं की चायनाने करून टाकलं विषय. पण त्यांना हा साधा प्रश्न पडला नाही की ज्या व्यक्तीच्या हातामध्ये आपण हा पूर्ण देशाचं संरक्षण दिलं आहे तर तो स्वतःचं संरक्षण दुसऱ्या देशापासून करू शकत नाही असं तुम्हीच प्रतीत करताय त्याच्यामधून. आणि जे की नंतर पुढं भारत सरकारने जी काही समिती त्याच्यावर गठीत केली त्याच्यातनं जे काही बाहेर पडला अहवाल, त्याच्यातून खराब हवामानामुळं त्यांचा मृत्यू झाला की ते कोसळलं आणि गेलं. बरं आपण खोटं लिहिलं आधी किंवा चुकीचं लिहिलं याच्याबद्दल काही क्षमा किंवा काही माफी किंवा नाही माझा जरा गैरसमज झाला असं काहीतरी, तर ते पण नाही. तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये आपल्या काही गोष्टी चुकतात तर एकतर माफी मागायला काहीच लाजण्याची गरज नाही. म्हणजे मला सुप्रसिद्ध लेखिका आपल्या शेफाली वैद्यांचं ते फार आवडतं. ते कधी कधी लिहून जातात ओकामध्ये आणि जर त्यांचं चुकलेलं असेल तर ते मागे पण घेतात आणि ते सांगतात पण की अरे माझं चुकलं आहे. आता या लोकांच्या यातून मी शिकलेलो आधीच की बाबा आपण काहीतरी आपल्या हातामध्ये ठोस असल्याशिवाय आपण लिहायचंच नाही. उदाहरणार्थ ते मला पकडण्यासाठी बराच प्रयत्न करत असतात, पण मी शक्यतो जेव्हा माझ्याकडं काही गोष्टी येतात, उदाहरणार्थ मध्यंतरी आम्ही त्या मुक्ता साळवे, फातिमा शेख, भगतसिंगचं ते मी नास्तिक काय वगैरे विषयांवरती लिहिलं होतं.
पण ते जे काही पुरावे गोळा केले होते त्यातले जे तज्ज्ञ लोक आहेत मी त्यांच्याशी 3 वेळा चर्चा करून की बाबा एक नाही का, कारण शेवटी काय प्रत्येक गोष्ट मलाच माहिती असू शकते किंवा मलाच कळते असं नाही आहे, माझ्यापेक्षा पण हुशार लोक आहेत. पण त्यांच्याकडून ती खात्री करून घेतली किंवा हां हे आहे ना, त्यांनी जेव्हा म्हटले ओके त्यावेळेसच मग मी ते पोस्ट केलं किंवा मी जाहीर केलं. शेवटी अपेक्षित परिणाम मग साधला गेला. तुम्हाला पण तो अपेक्षित परिणाम साधायचा असेल तर या गोष्टी पाळाव्या लागतील की किती आपल्याला ती उबळ आली तरी ती थांबवणे, ज्या वेळेत आवश्यक आहे त्याच वेळी व्यक्त होणे, जगातल्या प्रत्येक विषयावरती आपण बोललंच पाहिजे याची काही आवश्यकता नाही हे आपल्या मनामध्ये ठसून घेणे. जे काही बोलू म्हणजे मला वाटतं मी त्याच्यावर 4 शब्द लिहिले होते. खूप सारं निरीक्षण, खूप सारं वाचन, त्याचं मनाशी खूप सारं आत्मचिंतन आणि फार कमी अभिव्यक्ती. हे 4 गोष्टी आपण पाळल्या तर 100% तुम्हाला पण त्याच्यामधनं चांगलंच काही निष्पन्न झालेलं दिसेल. आता आपण प्रेक्षकांमधले काही प्रश्न घेऊया. तर आधी कोणाकोणाला प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी हात वर करा. एक मिनिट, आपण सुरू करूया. विचारा प्रश्न. गौरी. नमस्कार. एका प्रश्नात मला 2 प्रश्न विचारायचे. एक ट्रोलिंग बद्दल माझ्यासोबत पर्सनली घडलेला किस्सा आहे, ज्याच्यामध्ये मला पहिले पब्लिकली आणि नंतर पर्सनली ट्रोल केलेलं. एक माझ्या वॉलवर मी एक सावरकरांचा फोटो टाकला. एक अतिशय चांगले गृहस्थ त्याच्यावर कमेंट करायला लागले. मी त्यांना अक्षयदादाचं पुस्तक घेऊन बसले, आक्षेप आणि खंडनाचं. 2 किलोमीटर पर्यंत चॅट वाढली आमची की मी बोलतेय, तो बोलतोय, मी काय घाबरत नाही, मी बोलते. आणि शेवटी त्याचा तिसराच एक मनुष्य उडी मारतो त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये आणि म्हणतो काय पोरगी आहे, 2 वर्षात लग्न होईल तर गप बस. एक वेळ ह्या ट्रोलिंगला मी उत्तर देऊ शकेन किंवा जर समोरचा व्यक्ती ऐकतच नाही आणि आपण त्याला समजावतो कसं झोपलेल्या माणसाला उठवता येतं, ज्याने झोपेचं सोंग घेतलंय त्याला उठवता येतं. आता राहिला प्रश्न माझा पर्सनल ट्रोलिंग. तर इथे असलेल्या बऱ्यापैकी स्त्रियांनी हे फेस केलं असतं. अजून एक गोष्ट अशी की तुम्ही जसं म्हणाला ब्लॉक करायचं किंवा विषय संपवायचा किंवा उत्तर नाही द्यायचं. काय माहिती तुषार दादा, म्हातारी मेली तर चालेल, काळ नाही सोपं. सगळ्यात पहिलं तर तुम्ही जे तुम्हाला अनुभव आला त्याच्याबद्दल की सावरकरांवरून जो काही वादविवाद झाला, ती सुरू असतानाच एक मनामध्ये ठरवून घेतलं पाहिजे की एखाद्या व्यक्तीवर किती वेळ घालवायचा आपण, किती त्याचा उत्तर, म्हणजे एखादी गोष्ट डबल रिपीट करायची आहे का. कारण काही काही मूर्ख एवढे हे असतात की ते सातत्याने तेच प्रश्न वेगवेगळ्या याने विचारत राहतात आणि मग तीच उत्तरं. तर आपला तो आयुष्यातला महत्त्वाचा मूल्यवान वेळ की जो फक्त तिथंच नाही तर कदाचित तुम्ही तुमच्या चिरपरिचितांना, तुमच्या स्नेहीजनांना देऊ शकता, तो तिथं वाया जातो किंवा तुमचा अभ्यासाचा वेळ तिथं वाया जाऊ शकतो. तर आपलं ठरवलं पाहिजे किंवा किती उत्तर द्यायचे आणि कुठल्या याच्यामध्ये, की याच्यातनं जे इतर वाचतायत लोक माझी प्रश्न उत्तर त्यांना काही मिळेल का याच्यातून. आता खाजगी, आता मला पण खूप सारे येऊन शिवीगाळ करतात, कारण माझं पण कधी वॉल कोणासाठी बंद नसतं. पण आता ते देत बसले आणि मी सुरुवातीला द्यायचो खूप, त्यांनी दिल्याशिवाय की मी त्याच्यापेक्षा घाणेरड्याशिवाय द्यायचो. पण नंतर मला काही जणांनी रिक्वेस्ट केली की अहो नाही आम्ही पण वाचत असतो तेव्हा आम्हाला ठीक नाही वाटत, मग मी ती सवय सोडून दिली. तर या लोकांचा उद्देशच कदाचित तुमची प्रतिमा मलिन करणं किंवा तुम्हाला उचकावणं. कारण माणूस काय होतं, माणूस जेव्हा संतापतो तेव्हाच त्याचा विवेक जातो. तर तो जाऊन न देणं, त्यासाठी आपण स्वतः शांत राहणं. काय असतं, मी या सगळ्यांचं निरीक्षण केलं, या अतिसंतापातनं माझ्यातनं विडंबनाने जन्म घेतला आहे की काही जणांना इतरांना त्रास देण्यामध्ये फार विकृत आनंद मिळतो आणि तो आनंद हा मिळतो त्याच्यातून की समोरच्याला त्रास होतोय.
तर तो आनंद त्यांना न मिळून द्यायचा असेल तर सगळ्यात पहिलं आपणच ते एन्जॉय करायला सुरुवात केली पाहिजे. की त्यांना जर दिसलं की अरे हा तर एकदम मस्त उलट हे करतोय, तर ते आपल्याला आनंद मिळू नये म्हणून ते जे आपल्याला अपेक्षित ते करतात. त्यामुळे एकतर असे काही यांच्याकडं हे करणं. आणि दुसरा जो विषय त्याच्यामध्ये मी नेहमी म्हणतो की शेवटी कोणीतरी उभं राहून, म्हणजे आता आम्ही कितीतरी वेळा दोघांनी बघितलं आहे की म्हणजे आज यायला पण मला उशीर का झाला तर खूप सारं ट्रॅफिक जाम. आपण सारखे सगळे हजारो लोक ते सगळं अनुभवतो. आपण शिवाय देणार, सरकारला देणार, व पोलिसांना देणार, मग आणखीन कोणी असतील त्यांना देणार आणि घरी जाऊन झोपणार. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. पण कुणाच तरी काहीतरी कधीतरी सटकते आणि तो त्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवतो, मग लोक त्याचं नाव काढतात. तर असं जेव्हा तुम्हाला दिसतं की बाबा एखादी व्यक्ती किंवा एखादा ग्रुप, एखादी संस्था तुम्हाला असा काही त्रास देते, तर ती लढाई तुम्हाला लढायची आहे हे एकदा तुम्ही ठरवायचं. किंवा हे कायद्याच्या चौकटीत एखाद्या व्यक्तीला चार्ज फ्रेम होण्यासाठी पुरेसा आहे का, त्याचं उत्तर होय असं आलं की मग आपण उठायचं आणि कायद्याचा दरवाजा वाजवायचा. जेव्हा 100 विकृतांमधल्या 2-5 विकृतांना शिक्षा होईल त्यावेळेस बाकीच्यांना तो धडा मिळते का रे ह्याच्यातून आपण सुटू नाही शकत आहे, तर याच्यामधनं आपल्याला शिक्षा होते. पण बऱ्याचसं मी बघितलं की त्या महिलाच म्हणतात जाऊ दे आम्हाला काय करायचं आहे. तर माझ्यामध्ये मी खूप आधीच काही वर्षांपूर्वी ठरवून घेतलं की माझ्यात एवढा पण किडा नाही पाहिजे की दुसऱ्याचं भलं व्हावं म्हणून मी काहीतरी पुढे धावपळ करावी. तुला जर लढायचं नाही आहे तर मी काय करू. उदाहरणार्थ काश्मीरमधनं ते हाकलून दिले, मग आपण काय रोज ट्रेन भरून जायचं का तिकडं. तुम्ही तुमचं लढा, तसंच तू तुझं लढ. की तू काहीतरी उठायचं, कुठंतरी कायद्याकडे जायचं. तुला असा अनुभव आला तिथं पण की बाबा अमुक पोलीस अधिकारी आणि तो तुला दाद देत नाही आहे, कारण असं घडतं आयुष्यामध्ये. आम्ही जेव्हा गेलो ती एक फिर्याद द्यायला तेव्हा तर पोलीसच मला घाबरत होता की ते खूप डेंजर लोक आहेत, ते मारून टाकतील, तू बघ विचार कर. म्हटलं मला करायचं आहे, माझा आता किडा मला जिरवायचा आहे माझा, आणि मी ते केलं. मग तर तिथं काय असतं, तो जो कोणी पोलीस अधिकारी असतो तो जरी नालायक असला त्याच्यावरती कोणीतरी चांगला असेल, तोही नालायक निघाला तर त्याच्यावरती कुठंतरी कोणीतरी असेल. त्या प्रत्येक सिस्टीममध्ये एक कोणीतरी चांगला व्यक्ती असतो आणि त्याची फक्त आपल्याशी गाठभेट होण्याची आवश्यकता असते आणि ती होते. आणि मग तुम्हाला दिसतं की रिझल्ट मिळायला सुरुवात झाली आहे. आणि ती ज्या वेळेस सुरुवात होते त्यावेळेस एक वेगळाच आत्मविश्वास किंवा एक वेगळाच आनंद मिळतो. तो मस्तपैकी एकट्याने उपभोगायचा की वाह क्या बात आहे. पुढचा प्रश्न. सामाजिक माध्यमं जी आहेत यांच्या मार्फत काही संस्थांना फंडिंग करून जनमत म्हणजे लोकांची मतं घडवण्याचा प्रयत्न, म्हणजे एखादा माइंडसेट करण्याचा प्रयत्न असा काही होतो का? हां, आता याच्यामध्ये जेव्हा समाज माध्यमं नव्हती, सोशल मीडिया, तर मी एक ललित कला केंद्र म्हणून असतात बघा, नाही का, पूर्वीच्या काय आपली जी मिनिस्ट्री आहे त्याच्याकडून हजारो कोटी रुपयांचा मला वाटतं फंड दिला जातो ते नाटकं आणि वेगवेगळ्या कलाकृतींसाठी. तर मी आपलं सहज एकदा, ते मला सवय आहे, मी सर्फिंग करत असताना बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी बघत असतो, वाचत असतो. तर मी त्याच्यातली सगळी अशी लिस्ट, ते कुणाकुणाला अलॉट झालेत रकमा 10 लाख, 20 लाख, 50 लाख. तर असं आपल्या विचारसरणीचं वाटेल किंवा ते, कारण कळतंच ना, नावांवरून पण कळतं कुठले पत्ते आहेत, बंगालमधले आहेत का महाराष्ट्रातले पण कळतं. तर तुम्ही ते एकदा आज त्या मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर जाऊन बघा, तुम्हाला असं दिसेल की सरकारीच आपलेच पैसे घेऊन आपल्याच संस्कृतीला मलिन करण्यासाठी कसं काम चालू आहे. आता तसं का घडतं तर आपल्या बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही की बाबा असे काही पैसे येतात. आता कालच मी एक माहिती अधिकारात मागवलं आहे, अल्पसंख्याकांसाठी जवळपास 400-500 कोटी रुपये खर्च केले जातात दरवर्षी. कालच त्याचं उत्तर आलं ते की मी असं विचारलं होतं की कुणावरती ते कसे निकष आहेत तुमचे, कारण अल्पसंख्याक म्हणजे जवळ 5-6 धर्म आहेत, बौद्ध आहेत, जैन आहेत, पारसी आहेत, ख्रिश्चन आहेत आणि मुसलमान. तर 26 कोटी रुपये रक्कम शिक्षणासाठी दिलेली त्यात मला आढळली. त्याच्यातले 21 कोटी रुपये मुसलमानांनीच घेतलेत, म्हणजे बाकीचे 5 त्या बाकीच्यांमध्ये वाटलेत. आता त्यांना ती कल्पनाच नाही आहे की आपल्यासाठी काहीतरी अशी रक्कम येते आणि आपल्याला मिळू शकते. तर तुमचा जो प्रश्न आहे
की याच्यासाठी अशी रक्कम येते का? आता कागदोपत्री तर असं कोणी प्रूव्ह नाही करू शकणार की येते किंवा नाही येते, किंवा काहींना चेक दिले पण जात असतील, त्याच्यामध्ये काही गैर आहे असं देखील मी नाही मानणार. कारण एखादं कुठलं तरी पेज आहे किंवा काहीतरी यूट्यूब चॅनल आहे आणि मला असं वाटतं की त्याला पैसे द्यायचे तर मी दिले. ते मी दिल्यानंतर त्या व्यक्तीला असं वाटलं की याची काहीतरी कृतज्ञता व्यक्त करू म्हणून माझ्या प्रसिद्ध करण्यासाठी किंवा माझ्या विचारसरणीचं काही करण्यासाठी त्यांनी काही मांडणी केली तर त्यालाही मी काही गैर नाही मांडणार. मला तर नेहमीच असं वाटतं की समजा अमुक अमुक आता सावरकरांवर सकाळीच येऊन गेलं मला वाटतं इथं रणदीप हुडा. आता काही जणांना ते नाही आवडणार तर तुम्हाला नाही आवडलं मग तुम्ही बनवा. सावरकर काही सगळ्यांसाठीच खुले आहेत. तसंच त्याप्रमाणे आपल्या लोकांनी मग आपल्या लोकांसाठी म्हणून जे काही वाटतं, मग आपली जी काही वृत्तपत्र असतील, आपले काही चॅनल्स असू शकतील, आपल्याकडे चॅनल नाही आहे पण ठीक आहे आपण म्हणू, आपले काही समविचारी पेजेस असतील तर त्यांना डोनेशन द्यावं किंवा त्यांच्याकडून काही करून घ्यावं की हे घ्या, त्यांच्याकडून काही लेख लिहून घ्यावेत, काही व्हिडिओज बनवून घ्यावेत, काही म्हणजे त्याच्यामध्ये काही गुन्हा आहे असं नाही वाटत आहे मला. म्हणजे तुमच्या प्रश्नाचा जर ओके तर काही जणांना दिले जातात हे मात्र मी सांगेल. उदाहरणार्थ कुठलं तरी एक बोल भेडूकालही भारी काहीतरी मी ऐकलं होतं किंवा ते रोहित पवारांनी त्यांना बरीच फंडिंग केली. आता ते केल्यानंतर ते देणारच ना त्याला सर्व्हिस. आणि तुम्हाला कोणी अडवलं आहे? तुमची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता, तरी तुम्ही रडगाणीच गाणार असाल तर माझ्याकडे तो वेळ नाही आहे तुमचे डोळे पुसायला. सध्या देशभरात राम जन्मभूमीचा माहोल सुरू आहे. तर त्या काळामध्ये शरद पवार गटाच्या एका नेत्यानं जे काही वक्तव्य केलं ते तुम्हाला माहिती आहे. तर ते त्यांनाही माहिती आहे की सध्या देशामध्ये परिस्थिती कशी आहे. तर पहिल्यांदा तसं वक्तव्य आणि त्याच्यावर माफीनामा या दोन गोष्टी घडतात. या दोनही वक्तव्याला तुम्ही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसे पाहता आणि त्याच्यात आगामी निवडणुकीवर होणारा नेमका परिणाम काय होईल? मी माझी भूमिका एक 4-5 दिवसांपूर्वीच राम मंदिराबद्दलची मांडलेली आहे. एक म्हणजे की निवडणूक हा फार छोटा पार्ट आहे माझ्या दृष्टीने. हिंदू माणसांचं निरीक्षण केल्यावर मला असं दिसतं की ते 24 तास राजकीय मोडमध्ये असतात. तो कुठल्या पार्टीचा, मी कुठल्या पार्टीचा, हा कुठल्या याचा. आणि नेमकं आपलं अपोजिशनचं आहे, उदाहरण समजा मुसलमान धरू आपण, ते मात्र कायम धार्मिक मोडमध्ये असतात. त्यांना त्यांच्या धर्माचं कोण काय करेल उपयुक्त ते त्यांच्या डोक्यामध्ये चालू असतं. उदाहरणार्थ मग भारतीय जनता पक्ष हा त्यांचा आजचा विरोधक असं समजू, पण त्याच्या विरोधात जाणारे जे कोणी असतील ते सगळे त्यांचं. आपल्याकडं मात्र तसं नाही की आम्ही एकदा मंगळसूत्र बांधून घेतलं की मैं लाद भी मारूंगी तो भी उधरीच पडो के रहूंगी, असं एक आपलं. त्यामुळं ह्या 500 वर्षांचा लढा आहे. जेव्हा भारतीय जनता पक्ष, जितेंद्र आव्हाड, तुम्ही, आम्ही पण नव्हतो त्यावेळेस पण हा लढा होता. तर आपण त्याच्याकडे सगळ्यात पहिलं तर ह्या विशाल दृष्टीने बघितलं पाहिजे की ही एक. मग त्याच्यामधलं मी माझं जे सार मांडलं होतं ते तुम्ही जर आज जाऊन माझ्या वॉलवर बघितलं तर वाचायला मिळेल की जिथून जिथून राम गेला, म्हणजे आजचा अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, तर इथून तुम्हाला स्त्री स्वातंत्र्याचा संकोच, अल्पसंख्याकांचे अधिकार, राजकीय स्वातंत्र्याचा संकोच, अशा बऱ्याचशा ज्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्यात घेतो ते तुम्हाला नष्ट झालेल्या दिसतील. तुम्हाला तिथं कायद्याचं राज्य दिसणार नाही. अगदी तिथं आज मागे मी वाचलं की पीठ पण मिळत नाही आहे खायला. तर अशा प्रकारची अवस्था फक्त तिथं राम नाही आहे तर झाली आहे. तो राम म्हणजे काय तर काय त्या मंदिरामध्ये आरती करणारा तो आपण राम नाही म्हणत आहे. तर आपलं जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आज आपलं काही जे काही जगणं आहे, आपलं जे काही व्यक्त होणं आहे, कारण आपण सार्वजनिकरित्या देखील मी कदाचित सांगू शकेल मी नास्तिक, कारण मागेच एक महान व्यक्तिमत्व बसलं आहे की जे स्वतः सांगायचं. मग आपण काही सावरकरांची मर्डर नाही केली हो, आपण उलट त्यांना इथं एक सन्माननीय व्यक्ती म्हणून पुजतो. त्याच बाजूला दुसरीकडे एक तुळजाभवानीचा भुत्या आहे, तो एक धार्मिक व्यक्ती आहे, तर त्याची पण आपण पूजा करतो कारण आपण त्यांच्याकडनं जे चांगलं आहे ते घेतो. तर त्या अर्थाने तो राम आहे. तर तो जिथून जाईल त्या भागाचा विध्वंस झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून एकतर आपल्याला त्या गोष्टीसाठी भांडायचं आहे आणि ते भांडताना आपल्याला काहीतरी प्रतीकं लागतात. जसं तिरंगा असेल, भगवा झेंडा असेल, तसं ते राम मंदिर आपल्याला ऊर्जा देईल अशी माझी भूमिका आहे.
आता याच्या व्यतिरिक्तच म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला, आता काहींना आता काय झालं, ते जसं ते सोशल मीडिया आलं आहे, काहींना काहीतरी करून प्रसिद्ध व्हायचं आहे. म्हणजे तुम्ही ते इंस्टाग्राम जर बघितलं तर आता फक्त त्याला इंडियामधून पोर्न हब म्हणून घोषित करायचं उरलेलं आहे. कारण महिला वर्ग ज्या प्रकारचे तिथं बसवतो, ते बनवतो, तर ते बघितलं की कळतं की अरे हे कुठल्या दिशेला चाललं आहे सगळं. तर ते एवढं चीप सगळं तिथं सुरू आहे. तर ते फक्त तिथंच नाही आहे, तर राजकारणात देखील अशा काही आहेत ना राखी सावंत, की ज्यांना काही करून प्रसिद्ध व्हायचं आहे आणि मग ते अशा प्रकारची वक्तव्य करतात. तर ते एका विकृतीतनं जन्माला आलेलं आहे आणि मग ते विकृती झाकण्यासाठी म्हणून मग शाहू फुले आंबेडकर असं त्याला एक आवरण चढवायचं, म्हणजे की समोरच्याने काहीच बोलायचं नाही. मग एकदा त्या बाटलीमध्ये टाकलं ते की काहीच बोलायचं नाही, तर ठीक आहे. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नका इमोशनल तुम्ही. आणि त्याशिवाय पण इथं छत्रपती शिवाजी महाराज आहेत, इथं संभाजी महाराज आहेत, इथं पहिले बाजीराव आहेत, इथं अहिल्याबाई होळकर आहेत, इथं भगवान बाबा आहेत, इथं लहुजी वस्ताद आहेत. मग ह्यांचं पण हा महाराष्ट्र आहे. तुम्ही जर त्यांच्यावरती हे करून बसणार असेल तर आम्ही यांच्या बाजूने जाऊ. ॲक्च्युली काय महापुरुषांची लढाई असते का, तर नाही. पण ह्या विकृतांना मग आपल्याला उत्तर देण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा त्याच विषयाकडे येते की कायद्याचा अभ्यास करावा लागेल. की उदाहरणार्थ आता काही जण म्हटलं आहोत त्याच्यावरती केस दाखल करू आपण, म्हटलं निष्पन्न काय होईल, तर शून्य. का, तर त्या प्रकारचं काही कायदाच अस्तित्वात नाही आहे. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये तुम्ही एखाद्या पुस्तकामध्ये काही लिहिलं, म्हणजे आपले सौरभ विरकर बसले, त्यांना कल्पना आहे की काही गोष्टी अशा त्या पुस्तकांमधून मांडल्या गेल्या आहेत की डोकं चक्रावून जातं, असं वाटतं यांना जाऊन काय मारू का काय करू. पण ते लिहू शकतात खुल्याम. का, तर तशा प्रकारचं काही त्याच्यावरती कारवाई होईल असं काही कायदा नाही आहे. त्यामुळे अशी वक्तव्य होत राहतील. त्यांचं हेतू म्हणजे जो कालपर्यंत फक्त मला वाटतं महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाड माहीत होता, तो आज पूर्ण देशभरामध्ये तो माहिती झाला की असा एक काही व्यक्ती या भारतामध्ये आहे. त्याचा हेतू साध्य झाला, त्याला जे पाहिजे होतं तो त्याचा हेतू साध्य झाला. आता याच्यावरती रिॲक्शन कशी द्यायची आहे, तर तो एक भाग कसा आहे की शेवटी मी एकटा काय करणार किंवा आपण एकटे, तर आपण सगळे एकत्र मिळून काहीतरी करू शकतो. उदाहरणार्थ मी कालच मांडलं होतं की ह्या हरामखोरासमोर कशा प्रकारचा उमेदवार दिला जातो आहे, त्याच्यावरूनच आम्हाला भाजप सेनेची नियत कळेल. कारण ते पुन्हा एकदा दीपाली सय्यदसारखा काहीतरी डमी उमेदवार आणून दिला तर आपण समजून जायचं की हे ह्यांचंच माणूस आहे. मग त्यावेळेस त्यांचं काय करायचं आहे, म्हणजे नुसतं जितेंद्र आव्हाडचं नाही, तर असल्या घाणेरड्या माणसाला विधानसभेत प्रवेश देण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांचं तर ते मतपेटीच्या रूपातनं आपण केलं पाहिजे. नाही काय काय झालं आहे आपल्या देशामध्ये, अपमान झाला. तो अपमान इतक्या वेगाने होते की एवढ्या वेगाने तर थंडी पण वाजत नाही आपल्याला. की अगदी आता समजा कोणीतरी म्हटलं तर की बाबा अमुक अमुक व्यक्ती मांसाहारी आहे, तर याच्यामुळे देखील ते वेगन किंवा शाकाहारी माणसांना एकदम बापरे अपमान झाला वगैरे वाटू शकतं. आता कोणीतरी म्हटलं शाकाहारी आहे तर ते मांसाहारी व्यक्तींना वाटू शकतं की अरे आपला अपमान झाला. म्हणजे ते कधी कधी मित्रांची मैफिल बसते, मग तो एखादा पॅक घेतो आणि त्याच्या तोंडाला लावण्याचा प्रयत्न करतो. तो नको म्हटलं की दोन काय माझा दोस्त आहे का नाही, मग अपमान करतो माझा. तर ते अपमान होण्याला काही सीमा नाही आहे. पोलीस त्याबाबत हतबल आहेत, कारण अपमानाची व्याख्या नाही आहे ना कायद्यामध्ये. कारण आपल्याला वाटतं की वा वा मग असं करा, पण पोलीस काय म्हणतील मग तुम्ही दाखवा एखादं कलम की बाबा काय कशामध्ये बसू. कारण पोलिसांना तिथं FIR ते नोंदवायचं आहे. तर मी अशी मागणी केली होती जी की आपण करू शकतो की या देशामध्ये जसं हिटलर एक काही त्याची चिन्ह वगैरे केल्यानंतर तिकडं गुन्हा दाखल होतो.
मग आपल्या इकडं हिटलरसारखीच किंवा हिटलरपेक्षा क्रूर म्हणू, म्हणजे उदाहरणार्थ औरंगजेब असेल किंवा तत्सम कोणी व्यक्ती घ्या, टिपू सुलतान वगैरे, तर ह्यांचं उदात्तीकरण करणं ह्या गुन्ह्याच्या अंतर्गत तुम्ही एकदा घ्या ना त्याला कायद्यानेच, की जेणेकरून आपल्याला मग काहीच करायचं नाही, मग फक्त पोलिसांकडे जायचं आहे की हा लावा कलम याला. आता तसं काहीच नसल्यामुळं तुम्हाला अगदी आता मला शिवाजी महाराज खूप ग्रेट वाटत आहे तो, पण तुम्हाला वाटत असेल किंवा औरंगजेब आहे, आत्ता तर या क्षणाला ते गुन्ह्यामध्ये मोडत नाही आहे ना, मग पोलीस काय करतील आणि त्या बिचाऱ्यांकडनं काय आपण अपेक्षा करावी. त्यामुळं आपण हे ज्या प्रकारचे काही म्हणजे पोलिसांचं काय असतं की ठीक आहे त्यांनी ठेवलं ते स्टेटस, पण त्याच्यानंतर दंगल नाही झाली ना, काही गुन्हा घडलाच नाही आहे तर ते ॲक्शन कशी घेतील. जर ते घडलं तर मात्र त्या व्यक्तीला त्याच्याबद्दल ते हे करतात. आता त्यांच्याकडे एक तरतूद असते की बाबा एक पूर्व काही हे काळजी म्हणून ते घेऊ शकतात तशी, पण तो प्रत्येक पोलीस ऑफिसर घेईलच असं नाही, कारण कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांची तासली जाते. कारण कित्येकदा कोर्टाने ह्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आहेत एवढ्या वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत की पोलिसांना भीती वाटते की राव आपल्या ह्याच्यामध्ये शेरा चुकीचा पडू शकतो. त्यामुळं शक्यतो अशा गोष्टींना आपण फार महत्त्व नाही देत. मी मगाशीच म्हटलं सुरुवातीला की 365 किमान विकृत व्यक्ती आपल्या इथं आहेत, किमान. आता ते रोज उठून काहीतरी बसेल, तुमच्या पूर्ण आयुष्याला फक्त तेवढं एकच काम लागून जाईल. तर जोपर्यंत आपल्याला दिसत नाही की एखाद्या कृती केल्यानंतर ह्याच्यातनं काहीतरी आता निष्पन्न होणार नाही आहे, ती गोष्ट सोडून द्या, दुर्लक्ष करा. कारण अशा कुठलं तरी फेक अकाउंट काढायचं, मग ते औरंगजेबाचं हे करायचं, मग ह्याचं स्टेटस त्याचं स्टेटस, मग तू माझ्याकडं बघून का स्टेटस टाकलं, मग मी तुझ्याकडं बघून का थुंकलो, मग त्याच्यातनं मर्डर, मग पोलीस येणार, तोपर्यंत नाही येणार. त्यामुळं ते विषयाकडे जास्त हे न करता जिथं आवश्यक आहे आपण फक्त एक महत्त्वाचं सांगेल मी, एक सवय लावून घ्या. तुम्ही जे म्हणताय ना त्याचा उपयोग होत नाही, त्याचा निश्चित उपयोग होतो. एक वेगळी फाईल बनवा. तुम्ही ज्या व्यक्तींना म्हणजे एक सातत्याने करणारे काही गुन्हेगार असतात बघा, आणि एक कधीतरी करणारे असतात, तर ते सातत्याने जे करणारे असतात त्यांचं सातत्याने आपण पण अर्ज देत राहायचं. आणि कधीतरी जीवनामध्ये असं घडतं की तो मनुष्य अशी नको ती गोष्ट करून बसतो आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस ही सगळी फाईल आपल्या कामाला येते की बघा हा सिरियल ऑफेंडर आहे, हे सगळं जे काही घडलं आहे हे आम्ही आधीपासून सांगत होतो, आणि मग तो एकदम धक्क्याला लागतो. त्यामुळे तुमचं ते वाया जाते असं नका म्हणू. एक मिनिट, नाही, एकाचा एक प्रश्न घेऊन आपण शेवटचा प्रश्न घेऊया. हां, नाही, जेवताना बोला प्लीज. आता आता पुन्हा तिथं काहींच्या भावना दुखावू शकतात, तर सगळ्यात पहिलं ते पण आपल्याला बघावं लागेल. आता एक म्हणजे एक महत्त्वाचा विषय की एखादा व्यक्ती 30 वर्षांचा आहे, 35 वर्षांचा आहे आणि मी त्याशी चर्चा करतो आहे, तर तो बदलण्याची शक्यता फार कमी असते. कारण तिथपर्यंत येईपर्यंत माणसांच्या काही भूमिका असतात किंवा काही समज झालेले असतात, ते घट्ट असतात. व्यक्ती बदलू शकतात ते त्यांच्या लहानपणी. आता तुम्ही जो प्रॉब्लेम सांगितला तो आपल्या लहानपणी देखील होता. म्हणजे मी मागे एका पुरावे सेट टाकलं होतं की मी म्हणजे साधारणपणे 3रीत माणूस साधारणपणे वाचायला शिकतो. 3री ते 8वी या 5 वर्षात मी काँग्रेस विचारसरणीला पूरक असे 27 धडे आणि कविता वाचलेल्या आहेत शालेय अभ्यासक्रमात. तुम्हाला पण होते, गांधीजींची कविता असेल, मग अमुक डमुक की राधाकृष्ण विखे पाटील कोणते त्यांचे वडील जे कोणी होते तसं. तर मग ती पुढची पिढी ही सर्वधर्म वडापाव किंवा ज्याला आपण म्हणतो की काँग्रेस विचारसरणीची सगळे चांगले असतात, सगळे धर्म एकच तत्त्व सांगतात वगैरे वगैरे, तर ते याची तयार होते ती.
ह्या सगळ्याकडे आपण फार बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आता ते करू कोण शकतं, तर हे करण्यासाठी सरकार असतं, तर त्यांच्यावरती तो दबाव आणणे किंवा याच्यामध्ये तुम्ही अंतर्भूत केलं पाहिजे. आता आमची एक लढाई चालू आहे अंतर्गत, ती म्हणजे ती जी नकली फातिमा शेख आहे तिचा अंतर्भाव आत्ता 3रीच्या पुस्तकात ते करतायत. आता सरकार आहे पण ते काय केसरकरला काही वेळ नसेल का काय नेमकं त्यांचं काय मला काही कल्पना नाही आहे. पण ते प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्यालाच डोकं आपटत बसावं लागतं की अरे हिचं काय कशाच्या ह्याच्यातमधनं तुम्ही ते घेतलं. मग ते लक्षात आल्यानंतर आपण करतो ही गोष्ट वेगळी. आता ती त्यांच्यापर्यंत पोचवली पाहिजे कोणीतरी, त्यांना सांगितलं पाहिजे की ह्याचे पुढं परिणाम काय होतील. म्हणजे आपल्याला आपले विचार टाकायला एवढं हे करावं लागतं, पण बाकीच्यांचे मात्र येऊन बसतात. तर सावरकर असतील, शिवाजी महाराज असतील, ह्यांचा अंतर्भाव त्याच्यामध्ये झाला पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण तिथे जी मंडळी बसलेली आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचवण्यासाठी आपल्या विचारसरणीचं सरकार असणं, त्यांच्यावरती पण तो दबाव असणं हे आपल्याला करावं लागेल. आता यात तातडीनं तर काही होऊ शकणार नाही आहे, कारण आता तर CBSEचा मला वाटतं परतो काय करिक्युलम आलं पण असेल. आता याच्याशिवाय काय होऊ शकतं, तर मला लचित बाळ फुकन लहानपणी कुठं माहीत झाला तर भारतीय विचार साधण्याच्या पुस्तकातून. मग आपले सावरकर असतील की मला वाटतं आपल्या मंडळींनी जी काही पुस्तकं लिहिली आहेत ती जवळपास या भारतातल्या प्रत्येक महापुरुषावर किंवा संस्कृतीवरती आपल्याकडे उपलब्ध आहेत, तर ती त्यांना वाचायला देणे. अगदी आपल्या निलेश भिसेंनी नुकतंच विद्यार्थ्यांचे शंभूराजे नावाचं एक उत्तम पुस्तक लिहिलं आहे, ते तुम्ही त्या मुलांना देऊ शकता. कारण शेवटी अभ्यासक्रमाचं म्हणून कदाचित मुलं वाचणार नाहीत, पण गोष्टीचं किंवा अवांतर वाचन म्हणून नक्कीच वाचतात. तर हे आपण करू शकतो, सध्या तरी आपल्या हातामध्ये एवढं आहे. आणि याबद्दल काही फार निराश होण्याची गरज नाही आहे, कारण माणसं बदलत राहतात. त्यांना मी म्हटलं ना की उत्तम उत्तम आपण संस्कार देणं आणि त्याच्यातून ते घडत जातील. मुलांना तुम्ही अवांतर गोष्टी सांगा आणि काही गोष्टी असतात की ज्या आपण आपल्या परिप्रेक्ष्यातनं त्या मांडण्याची मुभा घेतली पाहिजे. उदाहरणार्थ अहिल्याची कथा, तर मी माझ्या नजरेतून ती मला जशी दिसली तशी ती मांडली आणि बऱ्याच जणांना ती आवडली, कारण त्याच्यामधलं ती चमत्काराची जी काही पाय लागला आणि ती हे झाली ती मी त्यातनं काढून टाकलं होतं. तसं काही करता येईल का बघा, कारण त्याच्यामध्ये किमान व्यक्तींच्या भावना दुखवत नाहीत. नाही ना, मांडू शकतोच. उदाहरणार्थ सावरकरांच्या किंवा इतर कुठल्या महापुरुषाच्या जीवनातल्या अशा काही गोष्टी असतात की ज्या लहान मुलांशी रिलेट होतील, त्यांना आवडतील. तर त्यासाठी सगळ्यात पहिलं की ते लहान मुलांना काय आवडतं हे एकदा बाजूला काढणे आणि मग तशा भाषेतनं त्यांना ते सांगणे, त्यांना ते निश्चित आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जी कोणी आपली मंडळी त्यांनी पण थोडंसं आपलं मन मोठं केलं पाहिजे. प्रत्येक वेळी सारखी भावना दुखावून काही गरजेचं नाही. एखादा व्यक्ती असतो, त्याला एखादा प्रयोग करावासा वाटतो, तो करतो, तो फसतो, मग लगेच आपण त्याचा खून नाही करायचा. उदाहरणार्थ आता ते मध्ये रामावरती कुठला पिक्चर आला आदिपुरुष नावाचा, त्या डिरेक्टरला असं वाटलं की मी असं बनवावं. अहो किमान त्यांनी रामावरती तर काढलं ना, त्यांनी चेंगीज खानावर तर नाही काढलं ना. पण तुम्हाला नसेल आवडलं, तुम्ही म्हणा की नाही मला आवडलं, खूपच भिकार होता. पण इतके लोक बोलतात, इतके बोलतात की त्याला असं परत की बाबा मी आयुष्यात सगळं करेल पण रामावर पिक्चर नाही बनवणार. कारण वेगवेगळ्या व्हरायटी असतात. जसं प्रत्येक लेखकाने, तुलसीदासाने, कबीराने त्याच्या नजरेतलं ते रामायण मांडलं, मी पण मांडतो. मग आता मला मारून टाकणार का? कदाचित मला चुकू शकतं. तर तुम्ही कदाचित ते सावरकर किंवा शिवाजी महाराज मांडले तर थोडंसं आपल्या लोकांनी त्या व्यक्तीचा हेतू समजून घ्या. हेतू गैर असेल तर जरूर त्याला बोला, पण नसेल तर ठीक आहे ना, की सावरकरांना काहीतरी भजी खावीशी वाटले असतील, खाल्ले असतील, कुठल्या तरी गाडीवर उभे राहिले असतील, एखाद्याला म्हणलं असतील काय चाललंय तुझं, का सारखंच त्यांनी मोठंच बोललं पाहिजे. ती जी आपली एक अपेक्षा आहे आणि ती पूर्ण नाही झाली, काय राव नालायक मनुष्य दिसतोय. हां अहो काय तुमचं टेंडर घेतलं का त्या माणसाने, त्याला जगू द्या ना. त्याला कधीतरी बायकोशी 2 गोष्टी कराव्याशा वाटल्या असतील. आता आपल्या इकडं असं एक महापुरुष आहे समजा शिवाजी महाराज, आता त्यांच्या बायकोच्या जरी खांद्यावर हात ठेवले तरी ते डिरेक्टरला मारून टाकतील. ते म्हणतील आमच्या ह्याच्यात नाही बसत तो. म्हणजे आपण किती एखाद्या गोष्टीला किती ताणायचं, आपल्या अपेक्षा किती लादायच्या, हे थोडंसं म्हणजे ह्या निमित्ताने मी सांगतो की तुम्ही पण लिहाल तेव्हा ही काळजी घ्या की तुम्हाला वाटतं ते जरूर मांडा, चिकित्सा करा, योग्य भाषेत करा, तुमची मतं मांडा, योग्य भाषेत मांडा, तुम्ही तुमचे प्रयोग करा. काही येतीलच लोक भावना दुखवणारे वगैरे, पण त्यांचा अजून दाबा धावा ना आणि आणखीन दुखवा.
7:30 वाजलेले आहेत. मी अश्विनीकडे सत्र पुन्हा एकदा सूचनांचं जबाबदारी देतो. तत्पूर्वी तुषार, तुम्ही आलात, धन्यवाद. धन्यवाद. यानंतर एक महत्त्वाची सूचना, उद्या सकाळी तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा हॉटेलमध्ये चेकआउट करून या आणि सामान इथे घेऊन या. यानंतर